आसात. एल्विस गोम्स ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसचे गोवा चॅप्टरचे ते प्रेसिडेंट आसात. त्याच्या बाजूक बसले ॲडव्होकेट लविनिया डिकॉस्टा महिला ब्लॉक पणजीचे ते प्रेसिडेंट आसात. आणि टू माय लेफ्ट सावियो डिसोजा जनरल सेक्रेटरी GPCC. आजची प्रेस मुद्दामून आम्ही आपयल्या की हे जे सरकार जे आसा भारतीय जनता पार्टी सरकार आणि गव्हर्नमेंट काही वर्सां जाली ते सांगता स्वयंपूर्ण गोंय हाजेर ते स्ट्रेस दितात. स्वयंपूर्ण गोंय 1 स्वयंपूर्ण गोंय 2. गोवा हो सदांच स्वयंपूर्ण आशिल्लो, स्वयंपूर्ण आसा आणि स्वयंपूर्ण उरतलो. काही घटना जर तुमकां सांगत, काही जर इन्सिडंट तुमकां जर दीत जाल्यार तुमच्या लक्षात येतले की व्हाय गोवा इज स्वयंपूर्ण. सगळ्यांनी पुरुमेताचे फेस्तां आयकलां आसतले. पुरुमेताचो बाजार भरता, दॅट इज नॉट स्वयंपूर्ण. वेगवेगळे फेस्तां जाता आणि फेस्ताक वेगवेगळ्या गांवचे वेगवेगळ्या वाठारांतले लोक येतात, थंय बसतात, आपली वस्तू विकतात. दॅट इज नॉट स्वयंपूर्ण. आमचे हांगा मार्केट डे आसा, बाणस्तारचो मार्केट फामाद, दिवचलचो मार्केट फामाद, म्हापशेचो बाजार फामाद. दॅट इज नॉट स्वयंपूर्ण. मेजावयले केळे काडून दितात आनी स्वयंपूर्ण गोंय हे जे मिरयतात हे तांच्यांनी बंद करचे. एका बाजूक पावर वाडोवप, इलेक्ट्रिसिटी पावर वाडयल्या. आमी भायल्यान कन्झम्पशन घेता, भायल्यान घेता आणि हांगा आमी पावर हालींच म्हाका दिसता 1 म्हयन्या पयलीं वाडयल्या आमच्यांनी पावर. स्ट्रीट लायट्स जे आसा त्यो सुद्धा तांच्यांनी आमचे जे कस्टमर जे आसात तांचे तांणी एड केल्या, तांच्या बिलान येता. एका सायडीक अशी लूट करप आणि दुसऱ्या सायडीक म्हणटात की स्वयंपूर्ण म्हणून. एमपीटीक एंटायर कोस्ट एमपीटीक दिला. आमचे नुस्तेकार भाव आसतले तांकां त्रास जावचो ना, शेतकारांक त्रास जावचो ना. तुम्ही कशा पद्धतीने हे एक्सप्लेन करू शकता की वेदर दिस इज अ स्वयंपूर्ण काय म्हणून. संजीवनी कारखाना ते बंद करप आणि स्वयंपूर्ण म्हणप. 16,000 लिटर उदक दिता म्हणटात आणि उदकाचो जो रेट मागीर जो लायता तो लुटतात अक्षरशः आणि स्वयंपूर्ण गोंय म्हणटात. महत्वाचो सगळ्यां विषय हे जे व्हडले रस्ते बांधले. आम्ही केन्नाय ट्रॅव्हल करता आसतना पणजेच्यान मडगांव वता आसतना सगळ्यांनी पळयलें आसतलें रस्त्याच्या बाजूक काही बायलो थंयच्यो बसतात. गोवा वेल्ला आसतले, आमच्या नुवें आसतले किंवा नॉर्थाक आसतले, हांगा बसताले आणि ते रस्त्याच्या बाजूक बसून वेगवेगळे पदार्थ थंयच्या गांवचे फ्रॉम द फ्रेश फ्रॉम द फार्म म्हणटात तशें ते विकताले. आज तो हायवे जो जाला पळय, त्या हायवे आज काणकोणा जो हायवे घेतलो तो डायरेक्ट तो पेडण्या देंवतलो. मदीं जे सगळे आमचे जे भाव आशिल्ले, आमची भयणां, आमचे जे सगळे जे बसताले, आज तांकां धंदो मेळटलो काय म्हणून. इज दीस यू कॉल अ स्वयंपूर्ण गोंय. आणि स्वयंपूर्ण गोंयच्या एक महत्वाचो भाग म्हणजे काल जाल्लो जो लाठीचार्ज. अष्टमीची फेरी जी आसा, अष्टमीची फेरी कितलीशीच वर्सां भरता, कितलीशीच वर्सां जाली आणि एव्हरी टायम झगडी कित्याक जाता, एव्हरी टायम ते प्रॉब्लेम्स कित्याक जाता, तुमकां ते व्यवस्थित करूंक कळना. एक वन विंडो तांकां क्लियरन्स दिवन तांकां व्यवस्थित बसोवपाक तुमकां शक्य जायना आणि ह्या हाचेर तुमी स्वयंपूर्ण गोंय म्हणटात. हो विशय हांव बाब एल्विस गोम्स म्हजे बरोबर आसात, तांकां सांगता तांचे हो विशय घेवचो. अष्टमीची जी फेरी आसा पळय ती कितलीश वर्सां ही फेरी आमी पळयतात आणि महेशान सांगला ते भशेन हो एक व्यवसाय जे लोक आपापले वस्तू घेवन येता आणि विकतात. आणि आमचे एक लक्षात येवपाक जाय ते लोक सर्वीस दिता. आता गणपतीक जे कितें लागतली लागता ती वस्तूंची एक सर्वीस हाडून लोकांक उपलब्ध करता, तो इश्यू आमी मिस आउट करता हातून. आणि एकाच दिसान 15 ऑगस्टाक ह्या वर्साक 75 वर्सां जी आमी मनयली, त्या दिसाक जे प्रत्येक नागरिकाच्या
भितरल्यान जी भावना जनरेट जाल्ल्यो ते एकाच दिसान त्यांचेर लाटी पडून ती भावना त्यांच्यो म्हणजे तांचे भितर एक कितें भावना निर्माण जाली आसतली. एकाच दिसान आपल्याचेर जर लाटी पडटा, आदल्या दिसाक तो मनीस झेंडो घेवन उबो आशिल्लो. म्हाका दिसता भारतान असो कोणूय आज 15 ऑगस्टाक आपल्या हातान एक झेंडो किंवा आपल्या घराचेर किंवा एक भावना व्यक्त करून जो मनीस फुडें आयिल्लो ताका एकाच दिसान लाटी खावची पडटा. हाजे वयल्यान एक कळपाक जाय दॅट नथींग हॅज चेंज्ड. 100 वर्सां सुद्धा ही जर आम्ही मनयली जाल्यार नागरिकाच्या लायफान कांय बदल येवचो ना. आता पणजेचें उदाहरण महेशान सांगला तें सादी गोष्ट. हांवें काडल्या बातमीत तितून जवळ जवळ 480 फॉर्मां उपलब्ध करून दिवपाक जाय आशिल्लीं. तांकां थंय ऑफिसाच्या मुखार हाडून दिसभर तांचो वगडावन थंय लास्टाक 50 फॉर्मां भायर घातली म्हणटा ते. 200 रुपयान एक फॉर्म. बाकी उरिल्ली फॉर्मां गेली खंय? हो आन्सर आज सीसीपीनूच न्हय, मंत्र्यान सुद्धा जो अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर आसा विश्वजीत राणे ताणे सुद्धा दिवचो पडटलो. म्हाका दिसता ताणे खरें म्हणजे आतापर्यंत एक इन्क्वायरी टीम धाडूंक जाय आशिल्ली की एकाच दिसान आमच्या भारतीय नागरिकांचेर बडी पडटा, मार पडटा, तांकां धरून पुलिसान घालता की पुलीस शासन चलयता की काय अशें दिसपाक लागला एकाच दिसा भितर. 480 फॉर्मांतली 50 जर दिता, बाकीची गेली खंय? म्हजे म्हायती प्रमाणे कावन्सिलरांनी ती फॉर्मां वाटल्या आपल्या भितर आनी ब्लॅक मार्केटिंग जे आमी आयकताले पयलींच्या आमच्या भुरगेपणार पिक्चराचे टिकेटी सुद्धा काडपाक ब्लॅक मार्केट चलताले. आतां ते दीस गेले आनी आज 21व्या शेंकड्यान जेन्ना स्मार्ट सिटीच्यो खबरो करता आमी, पणजी स्मार्ट सिटी म्हणून, जाल्यार ही सादी गोष्ट एक आमची एक परंपरा म्हणून ही अष्टमीची जी फेरी लागता ती सुद्धा आम्ही बरे भशेन मांडून लोकांक सुविधा उपलब्ध करून दिवंक शकना आणि शकना. ही गंभीर हाची दखल घेवपाक जाय. खरें म्हणजे हो विजिलन्साचो इश्यू आसा. विजिलन्स जर आमचे कडेन हांगा दुसरें म्हणजे कितें आला, हे कावन्सिलर 30 कावन्सिलर आनी कितें म्हाका दिसता को ऑप्टेड आनी 3 काय 4 आसतले, 34 लोक, तातूंत भितर एक मुख्य अधिकारी त्यांचो आणि कितलेशे ऑफिसर्स, कितलेशे स्टाफ असता. हे इतले जाण मेळून एक सादी अष्टमीची फेरी जर सारखी मांडूंक शकना जाल्यार हेंचो फायदो तरी कितें लोकांक? हें आज चड करून पणजेकारांनी गोंयकारांनी लक्षांत घेवपाक जाय की टोटल अपयश हेंचें आमच्या मुखार दिसता. गेली 11 वर्सां बीजेपीचें सरकार गोंयांत चलता. आतां कोणाक दोशी करतले ठरयतले? सीसीपी ते म्हणटा की सगळे टोटल 100% बीजेपीच्या हातान आसा. जाल्यार हू इज टू ब्लेम फॉर ऑल दीस? हो आज क्वेश्चन लोकां मुखार येवपाक जाय. आनीक आतापर्यंत खरें म्हणजे जाचेर बडी पडल्या, जाका धरून व्हेल्या, तांकां न्याय मेळपाक जाय आशिल्लो, पूण मेळचो ना. कित्याक अशेंच चलपाचें हांवें सांगलां ते भाशेन. तर काँग्रेस पार्टी म्हणटा की यू हॅव फेल्ड. एका दिसानूच तुमी लोकांक मारपाक फुडें सरले. बदल आनी ह्या समाजान कांय येना आनी तुमी हे यशस्वीपणान चलोवंक शकना. आतांच एडवोकेट लविन्या म्हणटाले म्हाका, शी इज अ प्रॅक्टिसिंग एडवोकेट इन द कोर्ट्स हियर इन पणजी. सादी स्कूटर सुद्धा हांगा जर मार्केटांतल्यान चलयतलो जाल्यार इतले पॉटहोल्स जाल्या म्हणटाले ते. यू लायक टू से समथींग? I was just coming from the Panjim market to the Congress house. म्हाका दिसता त्या रस्त्यार पळय इतले पॉटहोल जाल्या आनी बाटल्यांतल्यान सुद्दां आमी खूबदां पास जाता. इतले पॉटहोल्स की मनीस पडून मरूंक सुद्दां शकता. हांव म्हणटा हे सादारण तर तुमी हें करिना कारगव जाल्यार तुमी आनी कितें करतले? 2-4 दीस फाटीं आमकां हांगा हें जाल्लें, आमी प्रोटेस्ट काडलेलो महिलांनी की आमची म्हारगाय इतली वाडल्या. ते ऑन बेसीक कमोडिटीज, दॅट इज द नॉर्मल थिंग्स लायक मिल्क एंड ऑल, आनी ताजेर जीएसटी वाडयल्या, ताजेर आमी प्रोटेस्ट काडलेलो म्हणून आमकां डिटेन केलें. आतां हांव म्हणटा म्हारगाय तर देंवयली जाल्यार आमकांच फायदो जातलो, काँग्रेसाच्या लोकांक, बीजेपीच्या लोकांक फायदो जावचे ना. हे रस्ते तर सारके केले जाल्यार फक्त आमकांच फायदो जातलो, बीजेपीच्या लोकांक फायदो जावचो ना. सो आय एम सेइंग इवन फ्लॅग्स आर बीन सोल्ड फॉर 25 to 30 rupees which the BJP should have given free of cost for every house. So I'm only saying, if you all are not able to do simple things and not allowed to please these people, what you all are going to do? What else can we expect from you all? Yeah.
पयलीं जाल्यार तेंच्यांनी पयलीं फातर मारलो, गेट तोडपाचो प्रयत्न केलो. तेजेर कितें म्हणटात? तेका लागून लाठी पळय, चोर चोर म्हणटे म्युनिसिपालिटी चोर चोर म्हणून घोशणा दिली. हे पयली गजाल हे जाली. पळय, सादें हे सिट्युएशन कित्याक डेव्हलप जावपाक पावलें? हू इज रिस्पॉन्सिबल? ह्यो साद्यो गोश्टी तुम्ही फॉर्मात तांकां हांगा घेवपाक कित्याक हाडले इतले लोकांक? आज ऑनलायन तुमचे कडेन कांय जायना. तुमकां फक्त ब्लॅक मार्केटिंग करपाक जाय. सी डिमांड आनी सप्लाय म्हणून आसता. आज इतलो डिमांड पळोवन सप्लाय जर तुम्ही क्रंच करीत जाल्यार जमाव जावचो ना. हांव म्हणटा जणे फातर मारला ताका धरा, अशें पयलीं पणजी पुलीस स्टेशनारूय फातर मारिल्ले. दिस इज नॉट अ इश्यू. द इश्यू इज अष्टमीची फेर व्यवस्थितपणे तुम्ही कित्याक थंय मांडूंक शकूंक ना. दिस इज द इश्यू. कळ्ळें तुमकां? सो तुम्ही लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन तुम्हीच क्रिएट करता आणि मागीर लोकांक जबाबदार धरता थंय. आज आमचे भितरले जर कोण जर तयारीन आसा आपली ह्यो वस्तू व्हरून व्यवस्थितपणे विकपाक थंय, जाल्यार ताका तो संतापतलोच. ताका जर तुम्ही ही सुविधा दिना जाल्यार. आमी पळयला हें अष्टमीची फेर कशी ऑर्गनायज करपाची आमी केल्ली आसा, अशें प्रॉब्लेम जावंक ना. तर आतांच कित्याक प्रॉब्लेम जाता? हाजेर जबाब जाय पयलो. पण अष्टमीची फेर म्हणटा पळय ती ओन्ली फॉर फर्निचर वेंडरांक आसता म्हणटा ती, आनी जे पळय कोण येयला पळय ते दुसरे. हे पळय हे आनी ते पळय आमच्या हांगा दुसरें चुकता. आमी हे आनी ते काल आमी 15 ऑगस्टाक आमीच दिसताले सगळे. एकाच दिसान आमी हे आनी ते जाले. हे आनी ते हाचो प्रश्न ना. तुम्ही तुमची पॉलिसी पयली कितें ते सांगा की ह्याच लोकांक मेळटले आनी त्या लोकांक मेळचे ना. ही पयली पॉलिसी जाहीर जावपाक जाय. जे ऑथॉरिटीन बसता ताणें ही पॉलिसी म्हणून लोकां मुखार जाहीर करपाक जाय. जाल्यार हो प्रश्न येवचो ना हे आनी ते. जाल्यार ते आसा ते पयलेच येवचे ना. कित्याक ह्याच लोकांक हे तुमी जर पयली जाहीर केले जाल्यार. सो आमकां फक्त इतलेंच सांगपाचें आसा, यू आर नॉट एट ऑल केपेबल. एदी व्हडली जी मशिनरी आज टॅक्स पेयराच्या पयशांतल्यान आमी हांकां पोसता. पीपल आर फॉरगेटिंग दॅट. अरे कोणाच्या पयशांचेर जगता हे सगळें? हे सिस्टम कोणाच्या पयशांचेर जगता? जेन्ना आमी कंट्रीब्यूट करून हे सिस्टम बसयता ते सिस्टम व्यवस्थित चलपाक जाय. ही प्रॉब्लेमां उपस्थित करपाक जायना, निर्माण करपाक जायना. ती पयली मुळानच तुम्ही सॉल्व करपाक जाय. तुम्ही प्रॉब्लेम्स अलाव करता ग्रो जावपाक आणि मागीर म्हणटा कोणे तरी फातर मारलो. लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन तुम्ही क्रिएट करता. तर तुम्ही कमिशनर आसले पयले, हेका कितें प्रोसिजर्स बी कितें आहा स्टॉला मेम? See, procedures are dynamic. There is nothing called a fixed procedure. Okay, I have handled even Vasco सप्ताह. तुम्ही त्या वर्षाच्या कोणाक खबर आसा तांकां विचारा. इवन दीस काइंड ऑफ फेअर्स ही एकच फेअर ना, मागीर फेस्तां आसता, पुरुमेताचे फेस्त आसता, हे चालूच आसता. दिस इज द कल्चरल लायफस्टायल ऑफ द पीपल. हे तुम्ही अशें दाबून दवरूंक शकना. मे बी टायम विल कम की सगळें चेंज जातलें, पण तो पर्यंत ही सिस्टमा जी आसा ती जाग्यार घालपाचें काम तुमचें. आज फॉर्मां 50च कित्याक दिली हो प्रश्न तुम्ही मिडियान तांकां विचारपाक जाय आशिल्लो. जेन्ना 480 जागे थंय उपलब्ध करून दिवंक शकता म्युनिसिपालिटी, जाल्यार बाकीची फॉर्मां गेली खंय? हा जर क्वेश्चनाचो तुमकां जर ताणें आन्सर दी, सगळे सुटावे जातले. कोण कोणाचेर फातर मारूंक पावचो ना, कोण कोणाचेर बोडी मारूंक पावचो ना, आनी कोण कोणाक भितर उडोवंक पावचो ना. वातावरण पळय एकाच दिसान बदललें. म्हजो मेन हेतू तुमकां सांगपाचो की एकाच दिसान 15 ऑगस्टान 16 ऑगस्टाक कितें जालें. लेस दॅन 24 आवर्स. इतली फॉर्मां कित्याक चिड्डून दवरली म्हणटा तूं? तेच आमी विचारता न्हू. इतली फॉर्मां चिड्डून दवरली कित्याक ताणें आपापलें ब्लॅक मार्केटिंग करपाचो प्रयत्न केल्लो आसा. सादें. नाजाल्यार कित्याक हांव म्हणटा कितें, कावन्सिलरांच्या हातान फॉर्मां कित्याक दवरपाक जाय? वाय इज द ऑफिशियल मशिनरी नॉट गिविंग दीस फॉर्म्स? आनी आयच्या ह्या स्मार्ट सिटीच्या दिसांनी 1000 कोटी जेन्ना तुमकां हांगा सरकारान उपलब्ध करून दिल्ले आसा, जाल्यार ऑनलायन सिस्टम्स तुम्ही कित्याक करिना? स्पॉट काउंटर घालूंक शकता, जाय जाल्यार शिका आमचे कडल्यान. थंय स्पॉट काउंटर घालून थंयच्या थंय हे प्रॉब्लेम सॉल्व करूंक शकता. इतले पयस म्युनिसिपालिटी कडेन जमा करपाची गरजच पडना, कसलीच गरज पडना. आनी एक विशय आशिल्लो म्हणल्यार तो फिफा, जो फिफान जे आतां बॅन केला पळय ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनान, तो इश्यू सद्याक कितें जाला, आज परतो सुप्रीम कोर्टान आयिल्लो तो. आज सुप्रीम कोर्टान परत म्हाका दिसता केंद्र सरकारान याचिका दाखल करून तो परतो तेंच्या लक्षान हाडलेलो. पण म्हाका दिसता आतां मंडे तांणी दवरला. आतां निकाल येतकच पळोवया. पूण सद्याक फिफान ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनान बॅन केल्लो आसा आनी ताका लागून खुबशे प्रॉब्लेम्स जातले. कित्याक हाज्या पयलीं अशें केन्नाच जावंक ना. हे सगळे ह्या बीजेपी राज्यानूच जावंक शकता असल्यो नाका जाल्ल्यो गोश्टी.
इतिहासान अशें फिफान इंडिया सारखे येद्या व्हडल्या राष्ट्राचेर केन्ना बॅन घालूंक ना. घातल्या पाकिस्तानाचेर एकदां घातिल्लो, ग्वातेमाला अशे बारीक बारीक देश आसा तांचेर बॅन घातिल्लो. त्यांची सिस्टम सारकी चलना म्हणून. पण आमचे सारखे देशाचेर आणि दॅट टू ऑन द ईव ऑफ इंडिपेंडन्स डे आमचो, इट वॉज व्हेरी एम्बॅरसिंग. म्हाका दिसता सगळे फुटबॉलच फ्रेटर्निटी न्हय, प्रत्येक भारतीय नागरीक जो आसा ताका न्ही दुख्ख जाल्लें आसा. आनी वी होप सम सोल्युशन वील कम, कित्याक अंडर-17 वर्ल्ड कप जे बायलांचे भुरग्यांचे आशिल्लें तें आतां अनसर्टन जाल्लें आसा. जातलें काय ना, कित्याक थोड्यो मॅचीस म्हाका खबर आसा ते भशेन गोंयांय जावपाच्यो आशिल्ल्यो. सो वी होप सम गुड सेन्स वील प्रिवेल अँड दीस इश्यूज वील बी रिझॉल्व. फुटबॉलाच्या ह्याच्यात तुमचे लास्ट जे पार्टनर हे आशिल्ले अलायन्स आशिल्ले प्रफुल्ल पटेलाचें नांव एक फुडें येता. कितें तुमी ते कमेंट करता? बिकॉज त्या टायमाक एक इशू आशिल्लो आनी तेन्ना तुमचे गव्हर्मेंट काँग्रेस आनी एनसीपी अलायन्स आशिल्ले. काँग्रेस आणि एनसीपी अलायन्साचो काय प्रश्न येना हांगा. दिस इज नॉट पॉलिटिकल ऑन पॉलिटिकल लायन्स. प्रफुल्ल पटेल वॉज द प्रेसिडेंट ऑफ ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन फॉर 3 सक्सेसिव्ह टर्म्स, 4 वर्सां, 12 वर्सां. आनी 2 ताका एडिशनल मेळ्ळी. मागीर ते सुप्रीम कोर्टान ताका सांगलें यू स्टेप डावन म्हणून. आनी दॅट इज द एंड ऑफ प्रफुल्ल पटेल एज फार एज फुटबॉल गव्हर्नन्स इज कन्सर्न. तो काँग्रेसा कडेन अलायन्सान आशिल्लो काय एनसीपी कडेन अलायन्सान आशिल्लो, दॅट डजंट अरायज एट ऑल. आता फक्त एकच मुद्दो की फिफा म्हणटा ज्या पद्दतीन इलेक्शन कंडक्ट करपाक जाय एक्झिक्युटिव्ह कमिटीचेर ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनाचे, ते तांच्या नियमा प्रमाणे जावपाक जाय. वेरेज हांगा आमी मातशे तातूंत थोडो बदल केल्लो. परती नेगोसिएशनां स्टार्ट जाल्या आनी इट विल गो बिफोर सुप्रीम कोर्ट. आय थिंक द इश्यू शूड पूण तुमकां दिसना हेची मुळां हांगा खंय तरी आसा म्हणून? गोंयांत ना प्रफुल्ल पटेलच्या हेच्याशी प्रफुल्ल पटेल आतां कोर्ट पळोवन घेतलो. सी ताका ताणें देंवयलो न्ही. आतां ते कोर्टाक पळोवन दी मरे. आमी कितलेय हांगा उलयले म्हणून इट विल नॉट मेक एनी सेन्स. कित्याक द हायेस्ट कोर्ट ऑफ इंडिया, सुप्रीम कोर्ट हॅज टेकन कॉग्निझन्स ऑफ दीस मॅटर. जाय जाल्यार मागीर आय कॅन कम अगेन आफ्टर द सुप्रीम कोर्ट टेक्स अप द मॅटर ऑन मंडे. हांव मागीर तुमकां विस्तार करून सांगता कितें एक्झॅक्टली जालां. फुटबॉल म्हणते आमचे भारतान हे करपाची एक मोहीम जाली पळय, ती मोहीम आतां सामकी थंड पडल्या पळय. थंड पडल्या म्हणल्यार गोंयचे सुदारण. एकटोच असो प्लेयर आसा तो सामको पावरफूल आनी ताची गोल हे आसा ते सुद्दां तो व्हड प्लेयरा कडेन ही इज कम्पिटींग बीग इंटरनॅशनल प्लेयर्स. असो प्लेयर आमच्या देशान जावंक शकता जाल्यार आमची टीम कित्याक जावंक शकना. आनी मदीं एक मोठी मोहीम आयली की आमी अशी टीम करतले की इट वील गो अँड प्ले इन फिफा वर्ल्ड कप.